परभणी जिल्ह्यातील जिंतूर परभणी महामार्ग रस्त्यावरील चांदाज जवळील असलेल्या एका रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये एक दुचाकीस्वार गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर असताना त्याला ग्रामस्थांनी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता या ठिकाणी डॉक्टर विश्वजित मोरे तसेच या ठिकाणी रुग्ण कक्ष सेवक शेख सलमान चाटे यांच्या पथकाने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले। जखमीचे नाव विष्णू अमृता जाधव, वय 36 वर्ष, राहणार बोरखेडी, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली हा गंभीर जखमी अवस्थेत त्याला परभणी येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। दुसरी घटना जी की जिंतूर परभणी रस्त्यावर असलेल्या साई मैदानच्या समोर असलेल्या एका वॉशिंग सेंटर समोर असलेल्या एका 4 चाकी वाहनाने अचानक दार उघडला आणि भरधाव येणारा दुचाकीस्वार त्या दाराला जाऊन आदळला आणि यामध्ये हे गंभीर भीषण अपघात घडला। यावेळेस दुचाकीस्वार गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला असताना त्याला नागरिकांनी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते नागेश व त्यांच्या पथकाने त्यांना बेडपर्यंत नेण्याचे काम केले। या ठिकाणी देखील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकाने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले। त्यांच्या पायाला हाताला गंभीर मार लागल्याने त्यांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। दरम्यान गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीचे नाव मधुकर पांडुरंग घुगे, वय 50 वर्ष, राहणार ग्रीन पार्क, जे की एसटी महामंडळाचे कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे। या दोन्ही घटनेबाबत जिंतूर पोलिसात बातमी देईपर्यंत कोणती नोंद झाली नसल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम।